गायमुख येथून घोडबंदरकडे जाणाऱ्या मार्गावर आज सकाळी भीषण अपघात झाला. सिमेंट वाहून नेणाऱ्या ट्रकचे अचानक ब्रेक फेल झाल्यामुळे ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले आणि समोर असलेल्या 7हून अधिक कारना जोरदार धडक बसली. या अपघातात किमान 6 जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू. इलाका किसी का भी हो धमाका हम ही करेंगे. उपमुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात उतरले. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पुण्यात जाहीर सभा. या सभेदरम्यान डरपोक राजकारण करू नका, शिवसेनेचे वाघ घाबरणार नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या झरी तालुका आटपाडी शाखेत चोरट्यांनी स्ट्रॉंग रूम फोडत लाखोंचा ऐवज लंपास केला. तब्बल 22 लॉकर्स फोडत चोरट्यांनी सुमारे 7 किलो सोने, 20 किलो चांदी आणि मोठी रोकड लंपास केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. यांना काय माहीत मुंबईच्या समस्या, हे जन्मलेच एसी मध्ये. प्रकाश महाजनांचा ठाकरे बंधूंना जोरदार टोला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा फेक शो होता. अंबादास दानवे यांचं वक्तव्य. अंबादास दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा फेक शो होता. शहराचं नाव वेगळं पण कंटेंट तोच होता आणि प्रश्न विचारणारे पण त्यांचेच होते. त्यामुळे हा पूर्णपणे फेक शो होता, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली आहे.